मुलांना वर्गात बोलायची संधी मिळावी म्हणून वस्तू गप्पांची कृती उपयोगी असते. मुलांना गंमत वाटेल, रस वाटेल अशी एखादी वस्तू वर्गात आणायची आणि तिचा आधार घेऊन मुलांशी बोलायचं, असं या कृतीचं स्वरूप असतं. आज प्राचीताई वर्गात चक्क एक चाकाची सुटकेस घेऊन आल्यात. आता मुलं त्याबद्दल काय बोलतायत याची मलाही उत्सुकता आहे. तुम्ही गावाला जाताना सामान कशातून नेता रे? गावाला जाताना तेव्हा सामान कशातून नेता? कशात ठेवता सामान? कशामध्ये? डिक्कीत. आणि डिक्कीत कशामध्ये ठेवता? पण सामान भरता कशामध्ये? पिशवीत. अजून अजून कशामध्ये नेता? गाडीमध्ये. पण गाडीत काय ठेवता? गाडीत पिशवी ठेवता. तसंच अजून कपडे कशामध्ये भरता? पिशवीतच भरतो मी की नाही? गाडीत ना. आणि मग ती पिशवी गाडीत ठेवतो. बरोबर. मी की नाही तुम्हाला असंच सामान ठेवायची एक वस्तू आणली आहे दाखवायला. दाखवू? बघा. काय रे? बॅग. कशाची बॅग आहे रे? कपड्यांची. हो. आणि त्याला काय आहे? काय आहे त्याला? चाका पण आहेत ना. तुम्ही पाहिली तशी बॅग? आता कोणी कोणी पाहिली आहे बॅग ही आणि कुठे बघितली आहे? हो, एकेकाने सांगायचं आहे. हा, आधी की नाही तुम्ही बॅग कुठे बघितली आहे, कोणाकडे बघितली आहे, हे एक मिनिट. बरं, एकेकाने हात वर करून सांगा. हा, निधी सांग, कुठे बघितली तशी बॅग? वाड्यात बघितली आहे. अंश, कुठे बघितली तू? हो, कोणाकडे होती? कोणाकडे होती? दुकानात पाहिली का कोणाकडे होती? दुकानात पाहिली. हो, काय करत होती दुकानात? हा, सांग समृद्धी, तू कुठे पाहिली? पियुषकडे आहे, घरी आहे. हो, तुम्ही त्याच्यात सामान ठेवून देता. समृद्धी, कुठे पाहिली तू? हा, तुमच्या पण घरी आणली आहे. आणि कोणाचं सामान भरतं त्याच्यामध्ये? सगळ्यांचं. पाहिलं? ताईंनी मुलांना विचारलंय की अशी सुटकेस कोणी कोणी पाहिली आहे, कुठे पाहिली आहे. या प्रश्नामुळे मुलांना त्यांचे बॅगेबद्दलचे अनुभव वर्गात सांगण्याची संधी मिळाली. म्हणजे वस्तू गप्पांमध्ये मुलांच्या अनुभवातून त्या गप्पांची सुरुवात करणं कायमच सोयीचं असतं, कारण त्यामुळे मुलं चटकन बोलती होतात. बरं, आता ही बॅग, मी ही बॅग कुठून आणली असेल रे? वाड्यातून आणली. बरं, दुकानात आणली मी. पण मला की नाही ही बॅग भेट मिळाली, माझ्या ताईने दिली. कशाला दिली असेल मला भेट? हां, आणि अजून पण माझ्याकडे एक बॅग होती आधी, तरी पण तिने मला ही बॅग दिली. दोन दोन का दिली असेल रे? का दिली असेल? हां, आणि हे बघा बरं, याला काय आहे? काय आहे याला? हां, मग काय होत असेल चाकांमुळे? आणि फिरतोय असा, बरोबर. आणि मग त्याच्यामुळे काय होतं? हां, चालते बॅग. आणि काय करता येते आपल्याला अशी? काय करता येते अशी? काय करता येते? हां, अशी ओढता येते ना आपल्याला बॅग, है की नाही? तर मला की नाही खूप गावाला जावं लागतं, या गावावरनं त्या गावावर सारखं. आणि खूप सामान उचलायला लागतं ना. हां, मग सामान उचलून उचलून ना माझी पाठ खूप दुखत होती. मग म्हणून माझ्या ताईनेही मला ही बॅग दिली. म्हणजे काय होईल? त्याला चाकं आहेत ना, मग काय होईल? मला ती अशी काय करता येते? हां, ओढत नेता येते. आणि मग ओढल्याने काय होईल? मुलांचे अनुभव ऐकून घेतल्यानंतर ताईंनी स्वतःचा बॅगेबद्दलचा अनुभव मुलांना सांगितला. म्हणजे ती बॅग त्यांना कोणी दिली, का दिली वगैरे बाबी त्यांनी मुलांना सांगितल्या. आता तुमच्या लक्षात आलंच असेल की वस्तू गप्पा म्हणजे केवळ एखाद्या निर्जीव गोष्टीच्या रंगरूपाबद्दल बोलणं नाही, तर त्या बोलणाऱ्याचं आणि त्या वस्तूचं काय नातं आहे हा वस्तू गप्पांचा सगळ्यात महत्त्वाचा भाग आहे. वजन येणार नाही,
आणि मग माझी पाठ कमी दुखते, त्याच्यामुळे दुखत नाही पाठ, म्हणून दिली तिने मला ही बॅग. आपण बघायचे अजून काय काय बॅगेला. कोणत्या रंगाची रे ही? आणि हे बघा हे कसं आहे. कोणाला यायचं आहे उघडायला? कोण येतं उघडायला? धनश्री येते? ये तन्वी ये, तन्वी ये. हा स्वरांशला नंतर बोलावते. ये तन्वी अशी इकडे, इकडून ये. तुम्ही उघड बरं. याला म्हणतात ट्रॉली. काय म्हणतात? आता बघा येतच नाही वरती, तर मी बटन दाब बरं. बटन दाब, बटन दाबून अशी वर कर. हां कर बरं. झाली का ग? अजून वर होते का बघ. बटन दाब. हां असं बटन जोरात दाब. पकड. झाली का? आता कर खाली. हां हो थांबा थांबा. बरं थांबा. आता आपण अजून काय काय बघूयात, मग मी बोलावणार आहे. हां युक्ताला पण बोलावणार आहे. हे काय इकडे? हे आहे इकडे आहे, खूर म्हणतात त्याला बरं का. अजून इथं पण दिलेलं आहे. का दिलं असेल रे हे? ठेवाय ना. ठेवल्यावर काय होईल बघ, मी ठेवून दाखवते. इकडे येऊन युक्ता या बाजूला येऊन थांब. अशी अशी केल्यावर काय होईल ग? पडणार नाही बॅग, हळूहळू सरकते ना, म्हणून लावलंय हे. म्हणून लावलंय हे. आता बघ बरं युक्ता, किती कपडे किती कप्पे आहेत त्याला बघ. काय काय कप्पे आहेत बघ. उघड तू, मग उघडून बघ. बघ हा एक कप्पा. किती कप्पे आहेत मोज. ह्याच्यात काय ठेवायचं? ह्याच्यात काय ठेवायचं? कपडे. असं चालेल? हां जा बघ बस, मी परत बोलवते तुला. हो आता हा एक कप्पा, अजून दुसरा कप्पा. ह्याच्यात काय ठेवत असतील? काय ठेवत असतील? कपडे ठेवायचे ह्याच्यात पण. बघा हा ह्याच्यात पण कपडे पण ठेवू शकतो. अजून काय ठेवू शकतो? साड्या ठेवायच्या. आणि मग अजून एक कप्पा आहे ना, त्याच्यात पण ठेवायचं. ह्याच्यात ना कधी कधी कागद ठेवतात, किंवा आपलं छोटं छोटं सामान असेल ना, रुमाल असेल, मोजे असतील, ते ठेवतात. हां त्याच्यानंतर ह्याच्यात पण काय काय अजून ठेवतात वेगळे कपडे. हां आणि मग आता इथं मोठा कप्पा आहे. हा उघडायचा. हे बघा. मुलांचे अनुभव ऐकून घेतल्यानंतर ताईंनी त्या बॅगेची एक एक खूबी मुलांना सांगायला सुरुवात केली. म्हणजे त्या बॅगेचा रंग, त्यातले कप्पे, या गोष्टींबद्दल मुलांना बोलतं केलं. आता त्या कशा प्रकारचे प्रश्न मुलांना विचारतायत याकडे नीट लक्ष द्या. आता कोण येणार आहे? ये स्वरांश ये. तुला यायचं ना. ध्रुवीला पण म्हणते इकडे ये, इकडे ये, इकडे. हां याच्यात काय ठेवायचा? साड्या. हे काय बघ बरं उघडून बघ. हे पट्टे कशासाठी असतील रे? काय लावायचं? कपडे ठेवले की पट्टे लावायचे. पण का लावायचे पट्टे? काय वाटतं तुम्हाला? कपडे पडतात ना, बरोबर, म्हणून कपडे हलू नये म्हणून ते पट्टे ठेवलेत. हां आता मी तुम्हाला अजून एक गंमत दाखवते बरं का. बसा बसा मागे, निधी बोलवणार मी. हा जा स्वरांश. आता कोण येणार आहे? तनुष्का येणार आहे. ये तनुष्का. बघा या बॅगेला पट्टे का लावले असतील यासारखे प्रश्न मुलांना विचार करायला प्रवृत्त करतात. म्हणूनच सुरुवातीला मुलं जरी बोलली नाहीत तरी का आणि कसे यासारखे प्रश्न आपण विचारत राहायला हवेत. सुरुवातीला काही आठवडे असे प्रश्न विचारले की मुलं विचार करून सविस्तर उत्तरं देऊ शकतात. बघा हे काय आहे रे? माहिती आहे तुम्हाला? चेन आहे. ही तर चेन आहे. हे काय माहिती आहे? हे बघा इकडे बटण आहे. कसलं बटण आहे? आता गंमत बघू. आपण ह्याला की नाही नंबर आहे बरं का.
आणि आता तुम्हाला गंमत दाखवते काय होतं ते. काय झालं ग तनुष्का? चेन लावायची. हे लॉक असं उघडलं. आता बघ बरं उघडतं का? चेन उघडते का बघ. तनुष्का थांबा, तनुष्का बघते. उघडते का चेन? नाही. आता हा ये, या बाजूला ये, या बाजूला ये. बघ बरं लॉक उघडते का? युक्त थांब, मी बोलवते. उघडते? अय्या, आता काय करायचं मग? युक्त थांब थांब थांब. काय करायचं आता? आता बघा हा, आता इकडे नंबर आहे की नाही? तो नंबर मी बदलला. आता काय उघडत नाही. आता मी परत, ह्याचा नंबर आहे बरं का, हे नंबरचं लॉक आहे. 2 3 5 असा नंबर आहे. तो नंबर लावला ना. थांब थांब, एकेकाने यायचं आहे. तर मी जा आता परत बोलवते मी तुला. ये इकडे. निधी ये. हा नंबर आहे ना. आता बघ बरं हे बटन उघड. आता 2 3 5 आपण लॉक लावलं, नंबर लावलाय. असं उघड, जोरात ओढ, जोरात ओढ. आता निघालं. आता परत बघू. हा तन्वी जा मागे बसा. उभी राहा थोडीशी मागे. थांबतो ना निधी, थांब. आता उघडली आपण. जा तुम्ही बस. आता काय रे? आता याच्यामध्ये बघा हा. आता मी याच्यामध्ये कपडे ठेवणार आहे बरं का. मी की नाही कपडे आणलेत थोडे माझे बांधून. हा आता याच्यात मी कपडे ठेवते. आणि आता काय करायचं? हे पट्टे लावून टाकायचे असे. थोडं मागे जा, थोडं मागे जा. तर सगळे थोडं थोडं मागे जा बरं. हां हे बघा, आता पट्टे लावले बरं का. मी देणार आहे चाकं लावायला देणार आहे. थोडं मागे वा. आता काय झालं बघा बरं. भरलं ना, भरलं सगळं. आता काय करायचं? मला अजून सामान ठेवायचं. माझ्याकडे अजून सामान आहे. आता बघा गंमत. काय करूयात आपण? अजून सामान भरायचं असेल तर काय? कपडे आहेत, अजून खूप कपडे आहेत. मग काय करायचं आपण? कसं भरायचं पण बॅग? तर जागा तर संपली. त्याच्यात भरायचं. त्याच्यामध्ये बसणार नाहीत. मला अजून जागा पाहिजे. या मोठ्या कप्प्यातच मला अजून जागा पाहिजे. त्याच्यात बघा. हा बघ बरं. अरे बघा काय झालं. काय झालं? काय झालं का तनुष्का? काय झालं बघ इकडे. हे काय झालं? जागा वाढली. आता बघा बरं कपडे बसतात का याच्यात अजून? जरा हा बघ. आता बघू आपण बसतात का. जागा वाढली ना बॅगेची. बघ बरं बसतात का बघ. वाढली ना. बसले का आता कपडे? बसले ना. हो ते इथे ठेवून देऊ आपण. तुम्ही म्हणता तसे है ना. आता कोणाला उचलून बघायची बॅग? बरं एकेकाने. आधी सगळे मागे बसा. मी सगळ्यांना देणार आहे उचलायला. सगळेजण बसा बरं. सगळे बसा जागेवर. आयुष तुला पण देणार आहे? हो तुला पण देणार आहे स्वरांश. जा मागे बसा. चाकं फिरवायचीत ना तुम्हाला. ये आयुष. आयुषला पहिले येऊ दे. आयुष ये. बघ बरं बॅग उचलता येते का. चला जा स्वरांश जागेवर जा. इकडे इकडे इकडे. हा बघ बरं आयुष. उचल बरं बॅग. येते का? अरे आता काय करायचं? थांब 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 थांब. मी बोलवणार आहे बस. आता बघ. हा ट्रॉली आहे ना ती अशी उघड. आणि आता बघ बरं नेते येते का. छोटी करू आपण तुझ्यासाठी. आता ओढ बरं बॅग. हा ओढ. इकडे येतो तू. इकडे ये. तू इकडे असा. हा आता ओढ बॅग. तिथपर्यंत ने. तिथपर्यंत ने. तिथपर्यंत ने. येते का अशी ओढता? आली ने तिथपर्यंत.
ये असं फिरून. आता आली ना बॅग ओढता त्याला. आधी येत होती का ओढता? उचलता पण येत नव्हती ना. मग आता घेऊन जाता येईल ना बॅग. कशामुळे? चाकामुळे है ना. जड बॅग उचलल्यामुळे प्राचीताईंना काय त्रास होत होता हे त्यांनी गप्पांच्या सुरुवातीलाच सांगितलं. त्यांच्या ताईने त्यांना ही बॅग दिल्यावर तो त्रास कसा कमी झाला याबद्दलही त्या बोलल्या होत्या. आता आयुषला त्यांनी आधी बॅग उचलायला सांगितली आणि मग ट्रॉली वापरून ती खेचायला सांगितली. आता अर्थातच न उचलता येणारी बॅग आपण ट्रॉली वापरून सहज खेचू शकतो याचा प्रत्यक्ष अनुभव आयुषला मिळाला. मग आता ताई त्यांच्या पाठ दुखण्याबद्दल काय म्हणत होत्या हे समजणं अगदी सहज सोपं होतं. आता आयुषने ती बॅग ओढून बघितल्यावर सगळ्याच मुलांना ती बॅग ओढून बघायची होती आणि ताईंनी सगळ्यांना तशी संधीही दिली.